येताना, डोळ्यात साठला मोती निरोप हा घेताना, का रेंगाळतंय मन माझं इथले पाऊल बाहेर घेताना, का रेंगाळतंय मन माझं इथले पाऊल बाहेर घेताना. आज आमचा निरोप समारंभ आज आमच्यासाठी नाही तर इथल्या प्रत्येकांसाठी दुःखाचा दिवस आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका, सर्व गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्वेता. आज मी आपणास निरोप देण्यासाठी उभी आहे. मित्रांनो, आज मी आपणास एक शाळा व शालेय जीवन कसं असतं याबद्दल माझे मनोगत व्यक्त करणार आहे. होय, हा 2 अक्षरी शब्द शाळा, जिथे आपण सर्व पहिल्यांदा गेलो त्यावेळी आपल्या डोळ्यात अश्रूच होते आणि आजही आपला कंठ दाटून आला आहे. याला कारण देखील ही शाळा आहे. कारण आजपर्यंतच्या आमच्या आठवणी आम्ही या शाळेत साठवून ठेवल्या आहेत. शाळा सोडताना खरंच खूप दुःख होते. ते शब्दात व्यक्त केले जाऊ शकत नाही. आज म्हणजे काय, शाळा म्हणजे काय असतं हे माहीत नसताना देखील, जिथे आमचं कोणी नसताना देखील प्रवेश घेतला, तेव्हा स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की येथे आम्हाला खूप शिकायला मिळेल, भरपूर गमती जमती करायला मिळतील. पण आमच्यासारख्या नवख्या पक्षांना आपल्या स्वतःच्या घरासारखं दुसरं घर मिळालं, जिथे आम्हाला चुकीला शिक्षा देखील मिळाली, जिथे आम्हाला आईवडिलांसारखं प्रेम देखील मिळालं. एक नवीन नातं जोडून जिथे आपण दोस्ती करायला शिकलो, जिथे आपल्याला जीवाभावाच्या मैत्रिणी भेटल्या, जिथे आम्ही खोडसाळपणा देखील केला, जिथे आम्हाला लहानाचं कधी मोठं झालं हे कळलं देखील नाही, जिथे आम्ही सुखाचा मनसोक्त आनंद लुटला, जिच्या हृदयात आमच्या आठवणीचा खजिना भरगच्च भरला आहे, ती म्हणजे माझी शाळा. शालेय जीवनात आम्ही लहानाचं कधी मोठं झालो हे समजलं देखील नाही. शालेय जीवनाचा सुखदुःख प्रवास एवढ्या लवकर संपेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. बघता बघता आमच्या शालेय जीवनाची वर्ष अचानक आलेल्या वादळाप्रमाणे निघून गेली. हे कळलं देखील नाही. हे वादळ खूप दूर निघून गेले. या वादळाने जरी आपल्या शालेय जीवनाची वर्ष सोबत नेली असतील, तरी ते वादळ एक गोष्ट सोबत कधीच नेऊ शकत नाही. त्या म्हणजे आठवणी. होय, केवळ आठवणीच आता शिल्लक राहिल्या आहेत. ते म्हणतात ना, गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी. आणि त्या आठवणीतले म्हणजेच आमचे वर्ग शिक्षक. जाऊ जाऊ आम्ही शिखरही गाठू, जाऊ जाऊ आम्ही शिखरही गाठू, पण या शिखरापर्यंत पोहोचवणारे शिक्षक मात्र आठवू, या शिखरापर्यंत पोहोचवणारे शिक्षक मात्र आठवू. आम्ही आमच्या शिक्षकांना कधीच विसरू शकत नाही. त्यांनी एक चांगला विद्यार्थी म्हणून आम्हाला घडवलं. मायेचा पदर सोडून पहिलं पाऊल जेव्हा टाकलं, मायेचा पदर सोडून पहिलं पाऊल जेव्हा टाकलं, शाळेमध्ये येताना मी मॅडम तुम्हाला पहिलं पाहिलं, शाळेत येताना मॅडम मी तुम्हाला पहिलं पाहिलं. आमच्या 1ली व 2रीच्या वर्ग शिक्षिका म्हणजे आपल्या नेवलकर मॅडम. आमची शिक्षणाची सुरुवात मॅडमचे शिक्षण देण्यापासूनच झाली. आलो होतो शाळेत, घाबरलो होतो, पण वर्गात त्या शिकवायला लागल्या तेव्हा कळालं की मॅडम खूप प्रेमाळू आहेत. त्या कविता शिकवायला लागल्या तर मॅडम ॲक्शन करून शिकवायच्या. ती कविता आम्हाला कडव्यांमुळे नाही तर त्यांच्या ॲक्शनमुळेच लक्षात राहायची. त्या डान्सही खूप छान करतात. त्यांनी आमचे खूप डान्स बसवले आहेत. त्यांनी व आम्ही मिळून खूप प्रकल्पही केले आहेत. त्यातले काही प्रकल्प म्हणजे अंकांवर डाळ चिटकवणे, फुलपाखराच्या पंखांवर रंगीबिरंगीच्या कागद चिटकवणे, चित्र रंगवणे. त्यांनी आम्हाला खूप छान शिकवले. त्यांनी आमचे लाडही केले. आमच्या पुस्तकातील कृती करून घेतली म्हणून आता आम्ही खूप नाटकं करू शकतो. त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच. आम्ही लॉकडाऊन असताना 3री शिकलो नाही. आमची 3री लॉकडाऊनमध्ये गेली. 4थी 5वीला आम्ही आव्हाड सरांकडे होतो. त्यांनी आम्हाला खूप छान शिकवले. अवघड गणितं पुन्हा पुन्हा समजून सांगितली. स्कॉलरशिपला आम्हाला त्यांनीच शिकवलं व प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले गुणही पडले. त्यांना संगणकाबद्दल खूप माहिती आहे. ते आपल्या शाळेच्या स्पर्धे म्हणजे लेझिममध्ये ते आपली लेझिम बसवतात. तेही खूप छान आहेत. आमच्या 6वी व 7वीचा प्रवास सुरू झाला. आम्हाला 6वीला व 7वीला राळे सर शिकवायला होते. 6वीला वर्गात बसलो होतो. त्यांनी
भीती वाटायची. पण नंतर आम्ही त्यांच्या वर्गात शिकायला लागलो तेव्हा कळालं सर खूप गमती जमती करतात, किती छान शिकवतात. राय सरांनी आम्हाला हस्ताक्षर शिकवले. त्यांचंही हस्ताक्षर खूप चांगले आहे. त्यांनी आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारवले आहे. ते खूप वर्गात गमती जमतीच्या गोष्टी सांगतात. सर खूप भारी वाद्य वाजवतात. ते मुलांनाही शिकवतात. राय सर विविध प्रकल्पही करतात. आम्ही मिळून परसबाग इत्यादी प्रकल्प केले आहेत. पण मी जेव्हा सरांकडे शिकायला लागले तेव्हा माझ्यातला मला एक गुण कळाला, तो म्हणजे मी मैदानावर चांगली खेळू शकते. मी 6वीला असताना केंद्राच्या स्पर्धेमध्ये मी कबड्डीच्या संघात खेळायला होते. तेव्हा आम्ही 2रा क्रमांक काढला आणि मी आता 7वीत असताना आम्ही हा संघ तालुक्यापर्यंत नेला. पण आमच्या काही चुकांमुळे हा संघ मागे पडला. सर मी जरी इथून जाणार असणार आहे पण मी इकडे येत राहील. पण मी या मैदानावर येणार आणि पुढच्या वेळेस हा संघ जिल्ह्यापर्यंत गेला पाहिजे. आणि सर तुम्ही माझ्यासाठी मैदानातले पहिले गुरु आहात. तुम्ही मला शिकवलं म्हणून मला मैदानावर चांगलं खेळता आलं. थँक्यू सर. आपल्या वांबुरे मॅडम, त्या मला शिकवायला नव्हत्या पण त्या खूपच छान आहेत. त्यांचा स्वभाव खूप छान आहे. त्या सर्वांचं खूप लाड करतात. त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय स्मिता धुमाळ मॅडम यांच्यामुळे आपली शाळा खूप उंच व मोठी झाली आहे. आपल्या शाळेत खूप सुविधा आहेत. आपण त्या सुविधांचा पुरेपूर वापर करतो. त्यांनीही आम्हाला खूप मार्गदर्शन केले आहे. सस्ते मॅडम व गवळी सर यांचा सहवास आम्हाला फारसा लाभला नाही. पण मॅडमनी व सरांनी आम्हाला थोड्या दिवसात भरपूर मार्गदर्शन केले. त्यांचा स्वभाव देखील खूप चांगला आहे. ह्या सर्व शिक्षकांना सोडून जाऊशी वाटत नाही. पण माझ्या पुढच्या शिक्षणासाठी मला पुढे जावं लागते. तुम्ही सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन केले म्हणून मी तुमची खूप खूप आभारी आहे. जाता जाता एवढेच बोलेल. जीव लावला गुरुजनांनी आई वडिलांसम आम्हाला. जीव लावला गुरुजनांनी आई वडिलांसम आम्हाला. कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला. कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना.